महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व विविध समाजसुधारक जसे की महाराष्ट्राला समतेचा आदेश देणारे, समतेचा निर्देश देणारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित हा महाराष्ट्र आहे। हिंदुत्वाची जी नाळ आहे ती मातीशी जुळली गेलेली आहे। म्हणून अशा या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 हलुतेदार गुण्या गोविंदाने राहतात आणि यामागे सगळं श्रेय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक संत, प्रत्येक समाजसुधारक, प्रत्येक राजाला जातात, ज्याने ह्या महाराष्ट्राची पवित्रता टिकून ठेवलेली आहे। आणि असंच आपल्याला माहिती आहे की कित्येक वर्षापासून चालू असलेल्या महाराष्ट्राची वारी म्हणजे पवित्र ठिकाणची नियतकालीन यात्रा, याला आपण वारी म्हणतो। आणि वारकरी म्हणजे या पवित्र ठिकाणी नियतकालीन वारी करणारा व्यक्ती, याला आपण वारकरी म्हणतो। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत बहिणाबाई, संत सोपानदेव, संत मुक्ताई या अनेक संतांनी महाराष्ट्र राज्याची शोभा वाढवलेली आहे। महाराष्ट्र राज्याला एक सांप्रदायिक रूप दिलेलं आहे आणि म्हणूनच वारीला इतकं महत्त्व आहे। असं मानले जातं की महाराष्ट्रात चाललेली ही वारी जवळपास 800 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून ही वारी नियतकालीन स्वरूपात चालू झालेली आहे। अशा वारकऱ्यांकरिता मुख्यमंत्री महोदयाने वारकऱ्यांसाठी एक स्वतंत्र मंडळ स्थापना करण्याचे निर्देश जाहीर केलेले आहे। या वारीमध्ये अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक येतात। या वारीमध्ये पंथाची दीक्षा न घेतलेले लोक येतात। याच्यामध्ये सगळ्यात जास्त समावेश आंध्र, तेलंगणा आणि जे साऊथचे राज्य आहेत, दक्षिणेतील राज्य आहे, त्यांची संख्या जास्त आहे। तर अशा लोकांसाठी सुखसुविधासाठी महामंडळ निर्मितीची घोषणा मुख्यमंत्री महोदयाने केलेली आहे। तर येथून संत निवृत्तीनाथ महाराज व शेगावचे संत गजानन महाराज यांची ही वारी निघते। संत तुकाराम महाराज देहू, संत एकनाथ महाराज पैठण, संत सोपान काका सासवड, संत एकनाथ पैठण, संत नामदेव पंढरपूर, संत नरहरी सोनार पंढरपूर, संत जनार्दन स्वामी छत्रपती संभाजीनगर वडगाव, संत गाडगे बाबा कोळे, संत तपकिरी बाबा चिचगाव, संत मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रगड, संत रोहिदास पंढरपूर, संत संताबाई पंढरपूर, संत गोरखनाथ शिराळा या दिंडींसोबत लाखो भाविक वारीची पंढरीच्या मार्गावर येतात। यामध्ये शेतकरी, महिला वर्ग, विविध जाती जमाती संप्रदायाचे लोक वारीसाठी येत असतात आणि याचसाठी मुख्यमंत्री महोदयाने स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्याचे निर्देश काढलेले आहेत। 11 जुलै 2024च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने महामंडळ स्थापन करण्याचा आदेश काढलेला होता। तर या सदर महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे। मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भाग भांडवल 50 कोटीपर्यंत असणार आहे आणि याबद्दलची सर्व माहिती एका PDF राजपत्रामध्ये आहे। तर ते राजपत्राचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही हा संपूर्ण राजपत्र वाचू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन जाणून घेण्यासाठी आयरे सर या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, पुन्हा नवीन माहितीसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।